तुम्हाला सांगू, आज सकाळी स्वयंपाक करताना मला तुमचीच आठवण आली. त्या दिवशी तुम्ही माझी मदत केली होती, त्यानंतर आपली भेटच झाली नाही. काय झालं? तुम्हाला तुम्हाला तिखट लागलं का? हे घ्या, पाणी प्या. नाही नाही ग सिस्टर. अगं आजपर्यंत माझ्यासाठी, फक्त माझ्यासाठी असं म्हणून स्पेशल कोणीच काही केलं नव्हतं. तू खास जेवण बनवून घेऊन आलीस माझ्यासाठी. तुला माहितीये, मी कधीच माझ्या आईच्या हातचं खाल्लं नाही, पण आज बहिणीच्या हातचं खाऊन असं वाटलं ती इच्छा पूर्ण झाली माझी. माझी आई असती ना, तिने पण हे असंच जेवण बनवलं असतं. हीच अशीच चव असते तिच्या हाताची. वा सिस्टर, तुझ्यामुळे आज घरच्या जेवणाचं सुख मिळालं. देवा को जिंकली. देवा भाऊ, शक्य असेल ना तर मी रोज तुमच्यासाठी डबा पाठवत जाईल. अरे नाही नाही, रोज नको. वेडीस का? अगं हे काय कोण कुठला, ना नात्यातला ना गोत्यातला. उगाच माझ्यामुळे तुला त्रास नको. तू एक काम कर, आठवड्यातून एकदा मला डबा घेऊन येत जा, म्हणजे मलाही सवय लागणार नाही आणि रोज मी त्या एका दिवसाची वाट बघतो. नाउ लेट मी कॉन्सन्ट्रेट. दादा, अरे हे काय अजून इथेच? ऑफिसला नाही जायचंय सुट्टी का? काय ऍक्च्युली आय एम थिंकिंग अबाउट अर्ली रिटायरमेंट. अरे पण मग अरे पण काय, कंपनीला गरज नाही माझी. खरंच सारंग सगळं हँडल करतोय की छान. हो, सारंग सगळीकडे लीड घेतो ना. नाही म्हणजे ऑफिसमध्ये डिस्कशन जरी आपल्यासोबत झालं तरी फायनल डिसिजन हा सारंगचाच असतो. बरोबर ना? ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली. हल्ली सॅलॉनच्या बिझनेसमध्ये पण लक्ष द्यायला लागलाय सारंग. रिअली? ऐश्वर्या, दिस विल हेल्प यू आउट. तो खूप टॅलेंटेड आहे. मी जेव्हा बिझनेसची ABCD शिकत होतो ना, तेव्हा त्यांनी ते सगळं आत्मसात केलं होतं स्वतःहून. हा लग्नाचा फियास्को झाला म्हणून. अदरवाईज ही इज ब्रिलियंट. म्हणजे त्याचा ॲक्युमेन आहे ना बिझनेस बद्दलचा, इज आउट ऑफ दिस वर्ल्ड. दिस विल हेल्प यू आउट. तुम्हाला सारंगचा राग येतोय का? यू मीन टू से आय एम जेलस? नॉट एट ऑल. नाही नाही नाही, अजिबात. लहान भाऊ आहे माझा, अजिबात राग येत नाही. आपल्याला एकमेकांपासून आपले खरे चेहरे खूप काळ लपून ठेवता येणार नाहीत. काचेला गेलेला तडा माझ्या नजरेत आलाय. राजकुमार दादा, आज न उद्या मला तुमची गरज लागणार आहे, एवढं मात्र नक्की. सिस्टर, थँक्यू सो मच. यापुढे कधीही आपल्याला भेटावं असं वाटलं, डायरेक्ट चौकीला यायचं. 24 तास आपण हजर आहे तुझ्यासाठी. साहेब फोन आला. कोण आहे? कौशिक लई रडतंय. हॅलो. हा रोमत रोमत, हा प्रॉब्लेम बोल. सिंपल आहे, माधवीने सांगितल्याशिवाय कुठलीही गोष्ट करायची नाही, समजा. हा रोमत, हा रख. थांबा ना. हा अय ऐक, अरे कशाला रडतो येड्या? मग त्याचं काय, आपण फुल टाइम पोलीस असलो तरी पार्ट टाइम रिलेशनशिप ऍडवायझर आहे मी. म्हणजे बोले तो लव्ह गुरु. कोणाच्या लव्ह लाईफ मध्ये काही प्रॉब्लेम असेल तर देवा त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. नेमकं कसं? बोले तो त्यांना इमोशनल सपोर्ट देऊन, त्यांना योग्य त्या रस्त्यावर चालायला लावून. तुला काय अडचण आहे? काय अडचण असेल तर बिंदास सांग, आपल्यासाठी काहीच इम्पॉसिबल नाही. बोल.
नाही नाही, काय अडचण नाही. ओके, रिक्षा बघतो. चुकून मी तुला आनंदाच्या भरात मिठी मारली, त्याबद्दल सॉरी. पण माझ्या मैत्रिणीच्या आयुष्यात आहे प्रॉब्लेम. मैत्रीण? और उसका नाम? राणी नाव आहे तिचं. राणी? वाव, व्हॉट अ नेम. राजाची राणी. नाईस. प्रॉब्लेम काय आहे? प्रॉब्लेम असा आहे की राणीचं लग्न राजाच्या मनाविरुद्ध झालं. सुरुवातीला राजा राणीपासून लांब राहायचा, पण आता तो तिची काळजी घ्यायला लागलाय, तिला घरात सांभाळून घ्यायला लागलाय. पण राजाच्या मनात नेमकं काय सुरू आहे तेच मला कळत नाही. तिला कळत नाहीये, राणीला. ओ, अच्छा, मतलब राजा को रानी से प्यार होगा कि नहीं ये जानना है, राइट? नाही, राजाने राणीला बायको म्हणून स्वीकारलंय की नाही, स्वीकारणार आहे की नाही हेच कळत नाहीये. अच्छा, मग सिंपल आहे. त्यांच्यामध्ये सुरुवातीला मैत्री व्हायला लागली. मैत्री? हाँ, अरे दोस्ती तो प्यार का पहला पायदान है. एकदा का दोस्ती झाली ना, मग पुढचा मार्ग असा मोकळा होईल. ओके, राणीला सांग तिच्या राजाला विचारायला, क्या तुम मुझसे दोस्ती करोगे, और उसके बाद क्या करना है वो मैं बताऊंगा, लेकिन वन स्टेप एट अ टाइम. ओके, रिक्षा बघतो. वेलकम वेलकम सारंग. काय बोलतो मामा? ये आत ये. चल या. झालं असं की मी त्यांना फोन केला. वो सब छोड़ रहे और बड़े सर, आज स्पेशल फ्रेंड आया है अपना, और स्पेशल फ्रेंड के लिए स्पेशल चाय मांगता है. आणतो. नाही, थांबा थांबा जरा. चहा नको, ऐकून घे माझं. खरंच खूप महत्वाचं काम आहे, अर्जंट होतं म्हणून. शे, आपल्याला दोस्तीत असं काय अर्जंट वगैरे आवडत नाही रे. कंपनीचं कार्ड दे. कंपनीचं? आणि ज्याची कंप्लेंट करायची त्याचं काय नाव गाव पत्ता काय असेल तर दे. हा, म्हणजे अपोजिट पार्टी. हा, वर पडे. पाटील हवालदारांना हे कार्ड द्या आणि त्यांना पुढच्या कामाला लावा. 0 मिनिटात. आणि हा, हा. टी प्लीज. आणतो. येस. बोल. मला तुझ्यातली ही गोष्ट फार आवडते. हा, म्हणजे किती मोठं काम असलं तरी तू खूप लाईटली घेतोस. तुझ्या प्रोफेशन मधली माणसं मी पाहिली आहेत, खूप असं सिरियस, प्रोफेशनलिझम, वर्क एथिक्स पाळणारी. पण तू हटके बॉस, अपना स्टाईल ही अलग. सिरियस होऊन काय करायचं आयुष्य. आणि कसं आहे, लाईफ में कोई तो ऐसा चाहिए ना, त्याच्यासाठी आपण सिरियस झालं पाहिजे. आता बघ ना, लक बाय चान्स मध्ये आपल्याला तुझ्यासारखा प्रेमळ दोस्त भेटला. कशाला फॉर्मल व्हायचं, आपण कॅज्युअली ठीक आहे. साहेब, आपलं काय ठरलं होतं? ऑन ड्युटी नो इमोशनल. मागाशी ती ताई भेटली होती तेव्हा सुद्धा, आणि आता पण बघ ना, बॅक टू बॅक सीन्स मध्ये आपल्याला बहीण पण भेटली आणि आपला खास यार पण भेटला. की बरं ठीक आहे, चल मी आता निघतो. यू कॅरी ऑन, आणि त्या कामाचं फक्त बघ, ठीक आहे? हो बिझनेसमॅन, ओनली फॉर्मल टॉक्स. बस बस बस, चहा संपव. हा, मला सांग, तुझ्या त्या गर्लफ्रेंडचं काय झालं? हां, अरे गर्लफ्रेंड नाही आहे ती. हा? मग कोण आहे? गर्लफ्रेंड नाहीये, मग काय नातं आहे तुमच्यात? खरंच कोण आहे सावली माझी? माझं आणि सावलीचं नातं नेमकं काय आहे? दोस्ती तो प्यार का पहला पायदान है. एकदा का दोस्ती झाली ना, मग पुढचा मार्ग असा मोकळा होतो. राणीला सांग तिच्या राजाला विचारायला, क्या तुम मुझसे दोस्ती करोगे,
सावली, कसला विचार करतेस? काही नाही. मला एक सांग, या घरात तुझ्या सगळ्यात जवळचं कोण आहे? तुम्ही. मग मी पण तुला खूप चांगलं ओळखते. सांग पटकन, कसला विचार करत होतीस? मैत्रीची सुरुवात. म्हणजे मैत्री कशी असते हेच मला कळत नाहीये. मैत्रीची सुरुवात कशी होते आणि मैत्री आपण कोणाकडून मागू शकतो का? अच्छा, तर सारंगच्या मैत्रीचा विचार चालला इकडे. सावली, अगं खूप सोपं आहे. सरळ सारंगला जाऊन विचार, सारंग तू माझ्याशी मैत्री करशील का? बस. आणि मग आमच्यात मैत्री होईल. हो. सावली, तू कधीच कोणाशी मैत्री नाही केली आहे? नाही, म्हणजे मैत्री हे नातं माझ्या आयुष्यात कधी आलंच नाही. मुली मैत्रिणी होत्या, पण त्या कधीतरी भेटायच्या, कधीतरी बोलायच्या. खरं तर ती मैत्री नव्हती, तो फक्त सहवास होता. आणि तुम्हाला सांगू, शाळेत असताना मुलं मला डबल बॅटरी म्हणून चिडवायचे. सगळे माझी चेष्टा करायचे. कोणी माझ्याकडे बघायचं पण नाही, कोणी बोलायचं पण नाही. मी मात्र मान खाली घालून बसायचं. मागच्या बाकावर किंवा शेजारी बसणारी पण कोणी मैत्रीण नव्हती. ते फक्त बोलण्यापुरते आणि गाण्यापुरते. गाणं? नाही, ते बरं, जाऊ दे. तुला एक सांगू का, तू खूप स्पेशल आहेस आणि मला खात्री आहे सारंग तुझा पहिला आणि घट्ट मित्र बनेल. सावली, सारंग आज उशिरा येणार आहे. तोपर्यंत सगळे झोपलेले असतील. मला आजच विचारू शकतेस. आज प्रयत्न करते. ऑल द बेस्ट. सारंग सरांना विचारू का? तसंही मी आता सगळं विठ्ठलावर सोडून दिलंय. निदान मैत्री तरी करू शकतो ना. पण यांना कसं विचारायचं? बापरे, इकडेच येत आहेत हे. झोपली नाहीस? सारंग सर, मी जेवणार नाही आहात? नाही, उशीर खूप झाला, राहू दे आता. अहो, न जेवता झोपलेलं चांगलं नसतं. आतड्याला आतडं चिकटतात. या गोष्टीवर विश्वास आहे तुझा? हो, म्हणजे असं बोलल्याने जर समोरचा जेवणार असेल तर विश्वास ठेवायला काय हरकत आहे? विचार चांगला आहे. शेवटी हे तू महत्वाचा. चल, वाढ थोडं जेवायला. तीनच चपात्या आहेत. पीठ मळायला हवं. सावली, अजून चपात्या नको हा. मी एखादी खाईन, बस. अरे देवा, सारंग सरांना माझ्या मनातलं ऐकू येतंय की काय? हेच चालू होतं ना तुझ्या मनात? आता पाण्याचा ग्लास द्यायला सांगतील बहुतेक. जरा पाणी दे ना मला. तोच ग्लास दे, मी वापरलाय तो. तरी परत मी जेवले की नाही हे विचारलं नाही. जेवलीस का तू? सारंग सर, तुम्हाला माझ्या मनातलं ऐकू जातंय का? बस इथे, जेव माझ्यासोबत. बस.
कोणी बघितलं तर अवघड होईल. कोणी नाही बघणार आणि कोणी बघितलं तर मी समजावेन त्यांना. बस सावली बस. द्या मी. ही खरंच मैत्रीची सुरुवात आहे का? सारंग सरांना माझ्या मनातलं कळतंय. सावली, याआधी तू कोणाशी मैत्री वगैरे केली आहेस का? तुझा असा कोणी मित्र होता किंवा आहे? बापरे, बापरे नाव तरच. नाही नाही. मग तुम्ही जेवा, तुम्ही जेवा आधी. सावली, मनात काही विचार करू नकोस. त्यांना सगळं ऐकू जातंय. एकदम गप्प बस. असं मनातल्या मनातच बोलत राहणारच का? तू माझ्याशी बोलणार आहेस? मी नंतर जेवते, तुम्ही जेवा. मी आलेच. काय सुरू आहे तुमचं? वहिनी, आम्ही प्रेमात आहोत. काही वहिनी, अख्खं जग प्रेमात पडणार आहे. प्रेमाचा राष्ट्रीय सण येतोय वहिनी. प्रेमाचा आठवडा. हे नाव आहे का त्या सणाचं? वहिनी, तुला काहीच समजत नाही का? हा सोमराव, हा विद्यार्थीना ढ आहे, ह्याला शिकवावं लागणार आहे. वहिनी, व्हॅलेंटाईन्स डे येतोय. पण आपल्या माणसाला काहीच समजत नाही रे. हरकत नाही, आपण आहोत ना, आपण समजू. तर वहिनी, व्हॅलेंटाईन्स डे म्हणजे प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. आपल्या प्रिय व्यक्तीवर आपलं किती प्रेम आहे ते दाखवून देण्याचा दिवस. म्हणजे आपल्या आयुष्यातलं प्रेम जे आपण लपवून ठेवलेलं असतं, म्हणजे तेच उघडकडपणे दाखवण्याचा दिवस. पण त्यासाठी आपल्याला एक एक पायरी क्रॉस करावी लागते. रोज एक नवीन पायरी, आणि त्यातली पहिली पायरी आहे रोज डे. अशा पद्धतीने आपल्या प्रिय व्यक्तीला एक छान लाल गुलाब द्यायचा असतो. त्याच्यानंतर प्रपोज डे. आय लव्ह यू राणी असं म्हणून प्रपोज करायचं असतं. मग येतो चॉकलेट डे. असं छानसं चॉकलेट द्यायचं. त्यानंतर येतो टेडी डे. मग येतो प्रॉमिस डे. सोहमराव, उचलल्यापासून खाली उतरेपर्यंत मी तुमच्या सोबत राहीन, म्हणजे त्या कोपऱ्यापासून या कोपऱ्यापर्यंत आयुष्यभर राहील. त्यानंतर येतो हग डे. आणि मग येतो किस डे. काय करताय? आणि ह्या सगळ्याचं काय करायचंय? काय करायचं म्हणजे सारंग दादाला प्रपोज करायचा. कोण, मी? हो. नाही नाही, मला नाही जमणार ते. मग कोण करणार प्रपोज? आम्ही करायचा प्रपोज? तुम्ही करायचा. अरे बबलू, अजून त्यांची फ्रेंडशिप झालेली नाहीये, ती प्रपोज कसं करेल? हा वहिनी, तुम्ही आहे ना येल्लो फुल देऊन आहे ना फ्रेंडशिप करा. हा, लाल गुलाब देऊच नका आधी. आणि तुम्ही तुमच्या आयुष्याच्या पुढच्या चॅप्टरची सुरुवात करा. चालेल, मी एक काम करते, मी हे सगळं सारंग सरांना सांगते. हा, व्हेरी गुड. सॉरी 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 तुला माफी मागायची ना, तर तुला मदत करायला म्हणून मी इकडे आलो. वहिनी, तुम्हाला मी जे काही सांगितलं ना, विसरू जा. मी आणि सोहम आलोच नाही इकडे. आलोच नाही. वहिनी